तूही रे माझा मित्रच्या आजच्या भागाची सुरुवात होते राज शिर्केंच्या घरापासून. तर आता इथे ईश्वरी सगळ्यांना नाश्ता वाढत असते. अर्णव, आकाश आणि वल्लरी नाश्ता खात असतात. वल्लरी मात्र ईश्वरीकडे बघत असते. पोहे असं म्हणते आता ईश्वरी. तर आता आकाश पोहे घेतो. दादा असं म्हणतो आकाश, आज मी ऑफिसला लेट आलो तर चालेल का असं म्हणतो आकाश. रे व्हॉट हॅपन्ड असं म्हणतो अर्णव. प्लीज असं म्हणतो आकाश. प्लीज काय प्लीज असं म्हणते वल्लरी. ऑफिसला वेळेत नको जायला असं म्हणते ती. तर आता आकाश म्हणतो 1 मिनिट दादा. नो असं म्हणतो अर्णव. ह्या वेळेला बिझनेस खूप वाढला यू नो दॅट असं म्हणतो अर्णव. आकाश ऑन अ सिरियस नोट आपल्या सात्विका फॅशनचा बिझनेस खरंच खूप वाढलाय असं म्हणतो तो. अँड यू नो दॅट. आणि आज ह्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज मला हँडल नाही करता येणार. आणि यू नो दॅट असं म्हणतो तो. अँड यू आर द वन्स ज्याला हे सगळं माहिती आहे. सो जावं लागेल आज ऑफिसला असं म्हणतो अर्णव. हो पण आता असं म्हणतो आकाश. हे बघ आकाश, जिजू आपल्या आधी नाश्ता करून पोहोचले सुद्धा ऑफिसला असं म्हणतो अर्णव. वी नीड सम डिसिप्लिन राईट असं म्हणतो तो. तर आता ईश्वरीला काय आवडत नसतं हे. वल्लरी बघत असते आकाशकडे. ईश्वरी बाळा जॉब झालाय, चहा आणून देतेस का असं म्हणतो रमाकांत. हो असं म्हणते ईश्वरी. हो आणते असं म्हणते ईश्वरी. बरं सर. आणि भाऊजी टिफिन रेडी आहे घेऊन जा असं म्हणते ईश्वरी. तेवढ्यातच आता कॉल येतो अर्णवला. हॅलो या असं म्हणतो तो. गॉट इट. एक काम करा त्यांना सांगा आम्ही येतो तिथे हाफ एन आवर मध्ये असं म्हणतो तो. तू पण निघ हाफ एन आवर मध्ये कमॉन असं म्हणतो अर्णव. असं म्हणतो आता आकाश. तर आता निघून जातात दोघे ऑफिसला. हे भगवान हे गेले सुद्धा ऑफिसला असं म्हणते ईश्वरी. अहो मामी काय तुम्ही दोघांना थांबवलं नाही असं म्हणते ईश्वरी. अगं मी कसं थांबवणार, महत्वाची मीटिंग होती म्हणे, गेले निघून असं म्हणते ती. पोहे टिफिन विसरून गेलेत असं म्हणते ती. बरं मामी मी पटकन ऑफिसला जाऊन टिफिन देऊन येते असं म्हणते ईश्वरी. ठीक आहे असं म्हणते वल्लरी. तर आता ती सगळं पॅक करते. इकडे हिची लगबग चालू आहे पण दुसऱ्या बहिणीचा काहीच पत्ता नाही अजून दिवस उजडला नाही वाटतं महाराणीचा असं म्हणते वल्लरी. तर नम्रता आत्ता उठते बघा प्रेक्षक हो. तर वल्लरी येते वा 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 म्हणत. नवीन सोनबाईची सकाळ अजून झालेली नाही वाटतं असं म्हणते वल्लरी. छान मस्त. तर नम्रता आता येते आणि म्हणते आई काल किशू होती ना रूम मध्ये म्हणून गजर लावला नव्हता असं म्हणते ती. काय ना संसाराला लागलेल्या बाईला गजर नावाची गरजच नसते असं म्हणते वल्लरी. आपोआप जाग येते. लहान बहिणीकडे बघ जरा, लवकर उठून कामाला लागली सुद्धा बघा. हो असं म्हणते नम्रता. मला पण सकाळी लवकर उठायची सवय आहे. काल खूप दमायला झालं होतं ना त्यामुळे उशीर झाला उठायला असं म्हणते ती. हो बरोबर दमायला तर होणारच असं म्हणते वल्लरी. खूप दिवसांनी बहिणीकडे आली, खूप गप्पा झाल्या असतील ना असं म्हणते वल्लरी. पण ईश्वरी बघ कशी लवकर उठून किचन मध्ये जाऊन कामाला लागली सुद्धा असं म्हणते वल्लरी. शिकायचं राहा तिच्याकडून असं म्हणते ती. कुणाला काय आवडतं, कुणाच्या आवडी निवडी सगळं अगदी बरोबर लक्षात असतात तिच्या. आणि कसं आहे तिच्यावर चिडून रागवून जरी बोललं ना तर ती बिचारी काही उलट बोलत नाही. सून आहे म्हटल्यावर हे सगळे कर्तव्य पार पडावे लागणारच ना असं म्हणते वल्लरी. मी पटकन किचन मध्ये जाऊन करते ना पटकन असं म्हणते ती. आलेच असं म्हणते ती. ए थांब असं म्हणते वल्लरी. असं पारोशाने आमच्या इकडे किचन मध्ये जाऊन चालत नाही असं म्हणते वल्लरी. आवरा आणि मग या किचन मध्ये असं म्हणते वल्लरी. हो चालेल आवरून घेते असं म्हणते नम्रता. लवकर आवरा हा असं म्हणते ती. हो लगेच असं म्हणते आता नम्रता. खरंच ही नम्रता बघितलं तर कंटाळा येतो खरंच प्रेक्षक हो. इशू पण ना मला आठवलं का नाही असं म्हणते नम्रता. बाप रे आज पहिल्याच दिवशी आईंचं ऐकावं लागलंय. आता पुढे कसं होणार आहे असं म्हणते नम्रता. सगळ्यालाही जबाबदार ईश्वरीलाच ठरवते बघा प्रेक्षक हो. तर इथे सात्विका फॅशन्स दाखवलंय. गुड मॉर्निंग एव्हरीवन असं म्हणतो अर्णव. तर सगळे बसलेले असतात. तर हॅव अ सीट असं म्हणतो आता अर्णव. वेल आय हॅव व्हेरी इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स टू मेक. फर्स्ट ऑफ ऑल लेट्स कॉंग्रॅच्युलेट मिस्टर राजेश भोसले असं म्हणतो अर्णव. ही इज ग्रेट वर्क इन बँगलोर असं म्हणतो तो. वेल त्यांच्या कामामुळे आपल्याला बेंगलोरच्या सेम क्लायंट कडून अजून 2 प्रोजेक्ट्स मिळाले. ते प्रोजेक्ट लीड करतील ऑफकोर्स राजेश भोसले असं म्हणतो आता अर्णव. थँक्यू असं म्हणतो राकेश. थँक्यू अर्णव सर. वेल अजून एक सगळ्यात इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे मला. तर आता ईश्वरी सगळं ऐकत असते. मिस्टर राजेश भोसले इथे असं म्हणतो आता अर्णव. तर आता इथे राजेशला बोलवतो तो आणि ईश्वरी सगळं बघत असते. आजपासून मिस्टर राजेश भोसले आपल्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे मेंबर असतील असं म्हणतो तो. तर आता इथे धक्काच बसतो राजेशला तर आकाशला पण. तर आता ईश्वरी बघते सगळं. तिला खूप राग येतो. थँक्यू असं म्हणतो राजेश. थँक्यू असं म्हणतो तो. तर आकाशला धक्का बसलेला असतो. ह्याला अचानक सरांनी बोर्ड ऑफ डिरेक्टर मध्ये कसं काय घेतलं असं म्हणते ईश्वरी. त्यांनी आपल्या घेतलेल्या सगळ्या परीक्षांमध्ये पास झाला असला तरी एवढा मोठा निर्णय आताच्या आता सरांशी बोलायला हवं असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी आतमध्ये येते. खरंच थँक्यू सो मच अर्णव सर असं म्हणतो आता इथे राजेश. तर आता इथे विश्वास बसत नाही असं म्हणत असतो तो. तर आता ईश्वरी आत आलेली असते. यू डिझर्व इट असं म्हणतो तो. कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो तो. थँक्यू असं म्हणतो राकेश. कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणतो आकाश. थँक्यू असं म्हणतो आता राकेश. तर ईश्वरी म्हणते सर मी सिंदूर असं म्हणतो आता अर्णव. ईश्वरी मॅडम या ना या असं म्हणतो आता राकेश. सर असं म्हणते सेक्रेटरी. तर आता बाकी सगळे पण कॉंग्रॅच्युलेट करतात त्याला. सेक्रेटरी तर खूप खुश असते. मी सिंदूर प्लीज कम असं म्हणतो अर्णव. प्लीज कम. तर ईश्वरी म्हणते हो काय झालं असं म्हणतो तो. सर डब्बा असं म्हणते ती. तर सेक्रेटरी म्हणते सर कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते ती. थँक्यू मिस तारा असं म्हणतो आता राकेश. तर आता ती मिठी मारणार असते त्याला तर तो थांबवतो तिला. आपण केबिन मध्ये जाऊन बोलूया असं म्हणतो तो. तर त्या सेक्रेटरीला तो घेऊन जातो बाहेर. ओके सर असं म्हणते ती. मगाशी तुम्ही मला मेहता इंडस्ट्रीज बद्दल सांगत होता ना त्याचे हे सगळे अपडेट्स आहेत असं म्हणतो तो. मी बिझी आहे
ब्रेक झाल्यावर खाईन असं म्हणतो तो. तर आता इथे ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरीला मात्र काहीतरी बोलायचं असतं, तर ती निघून जाते तिथून. तर रमाकांतला दाखवलंय तर नम्रता तिथेच असते. नम्रता असं म्हणतो रमाकांत, माझी नित्य पठणाची कृती कुठे आहे माहितीये का असं म्हणतो तो. तर नम्रता म्हणते कुठल्या रंगाची होती, म्हणजे थोडी जाड होती का, तसं शोधता येईल मला असं म्हणते ती. राहू दे असं म्हणतो रमाकांत, ईश्वरीला माहिती असणार, बघतो मी असं म्हणतो रमाकांत आणि निघून जातो तो तिथून. तर नम्रताला खूप वाईट वाटत असतं, सगळेजण ईश्वरी ईश्वरी करत असतात म्हणून. तर आता इथे नम्रता काहीतरी स्वयंपाक बनवत असते. तर आता तेवढ्यातच तिथे अविनाश पण येतो. आजी आणि अंजली सुद्धा येतात. एका टेबलवर काहीच दिसत नाही असं म्हणते आता अंजली. अजून जेवण तयार नाही आहे का असं म्हणते अंजली. ताई अहो सकाळी केलेली भाजी गरम करते आणि ऍक्च्युली मला पोळ्याचं पीठ सापडत नाही असं म्हणते ती, त्यामुळे काय करू शकले नाही असं म्हणते ती. आणि तू आता सांगतेस लोक टेबल्यावर जेवायला आल्यानंतर असं म्हणते आता वल्लरी. धन्य आहे बाई असं म्हणते ती. तर अविनाश म्हणतो अगं राहू दे ग, नवीन आहे ना ती, शिकेल असं म्हणतो आता अविनाश. अंजलीला काय आवडत नाही. अगं पण तिला सापडलं नाही तर तुम्ही जरा मदत करायची ना तिला असं म्हणते आजी. मला गोळ्या घ्यायच्या आहे, त्याआधी जेवायला नको का असं म्हणते आजी. हो पण नवीन सोनबाई ना काय माहिती असणार ना असं म्हणते वल्लरी. बरं ईश्वरी कुठे आहे असं म्हणते आजी. ती ऑफिसला गेली आहे अर्णव आणि आकाशचा डब्बा द्यायला असं म्हणते आता वल्लरी. हो का असं म्हणते आजी. अरे देवा असं म्हणतात आजी. सॉरी ते किचन मध्ये कुठे काय ठेवलंय हे मला माहित नव्हतं ना, त्यामुळे करता नाही आलं काही, पण मी पटकन सगळं करते असं म्हणते नम्रता. मी करते असं म्हणते ती. अगं माहित नव्हतं तर विचारायचं ना असं म्हणते अंजली. अगं ती गांगरून गेली असेल असं म्हणतो अविनाश. गांगरून काय गेली असेल माहित नव्हतं तर मोठ्यांना विचारायचं ना असं म्हणते वल्लरी. पण काय मोठ्यांना विचारून काय करायची सवय नाहीच आहे, त्यामुळे अशी लग्न करून आली नसती असं म्हणते वल्लरी. वल्लरी प्लीज असं म्हणतो अविनाश, जेवणाच्या वेळी टोमणे नको. आणि मी काय म्हणतो, ती नवीन आहे ना, होईल ऍडजस्ट, तिला वेळ देऊया ना आपण. आणि आई हवं तर मी तिला मदत करतो आणि स्वयंपाक तयार झाला की तुला सांगतो असं म्हणतो तो. बरं असं म्हणते आजी, काय करायचं ते करा, तोपर्यंत मी चप करत बसते असं म्हणते आजी. तर आता सगळे उठून जातात डायनिंग टेबलवरून. तर आता इथे नम्रता स्वयंपाक करत असते. शिका शिका लहान बहिणीकडून शिका असं म्हणते वल्लरी नम्रताला. कशा छान सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात, पार पाडायच्या असतात असं म्हणते आता वल्लरी. आणि तुम्ही टोमणे खाऊन झालं असेल तर निघा इथून असं म्हणते ती. नम्रताला खूप वाईट वाटत असते. ही ईश्वरी मला न सांगता निघून गेली का असं म्हणते आता इथे नम्रता. मुद्दाम गेली का असं असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक, ईश्वरीवर मुद्दाम आरोप करायची सवय तर असतेच नम्रताची. तर अजून जास्त वाढले आता. प्रत्येक गोष्टीला ती ईश्वरीला जबाबदार ठरवतीये. रात्री तिला एवढं सांगितलं की मला एकटीला सोडू नकोस, तर ही अशी का वागली असं म्हणते नम्रता. तर आता अविनाश बघतो नम्रताकडे. एकतर या नम्रताने चूक केली बघा प्रेक्षक, एकतर तिने चूक केली आणि वरती ईश्वरीला आता चुकीचं ठरवते. म्हणजे काय बाई असेल ही नम्रता. खरंच विलन परवडला, आपण अशी भाई नको प्रेक्षक हो. एवढी जळकी आहे ना ही ईश्वरीवरती. तर आता इथे अविनाश आलेला असतो. तू त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस हा, आणि काय लागलं तर मला सांगा असं म्हणतो अविनाश. तसंही मला फारसं माहित नाही, आपण मिळून शोधू असं म्हणतो. मी आहे ते असं म्हणतो अविनाश आणि जातो तो. तर आता ईश्वरी आलेली असते अर्णवच्या केबिन मध्ये. अर्णव येऊन बसलेला असतो आपल्या केबिन मध्ये. तर आता शिर्के आणि आकाश पण येतो. आकाश आजपासून तुला डबल रिस्पॉन्सिबिलिटी, मुंबईचे हेड ऑफिसचे सगळ्या गोष्टी तू हँडल करायचे, प्लस मेहता इंडस्ट्रीजचे 2 नवीन प्रोजेक्ट्स आहेत ते तू लीड कर. ओके शिर्के सगळे डिटेल देतील तुला असं म्हणतो अर्णव. ओके अँड वन मोर थिंग, आपले सगळे मुंबईचे क्लायंट जर तू हँडल केलेस तर मी नवीन गोष्टींवर फोकस करू शकतो असं म्हणतो अर्णव. ओके यस असं म्हणतो आता आकाश. तर ईश्वरी म्हणते सर मला थोडं बोलायचं होतं असं म्हणते ती. बोल असं म्हणतो अर्णव. तर आता ती त्यांच्यामुळे बोलत नसते, म्हणजे आकाश आणि शिर्केमुळे. तर आता ते दोघे उठून जातात. सर असं म्हणते ईश्वरी, तुम्ही राकेशला अचानक कसं काय बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये घेतलं, एवढा मोठा भरोसा कसा काय टाकू शकता तुम्ही त्याच्यावर असं म्हणते ती. चांगलं काम केलंय त्याने असं म्हणतो अर्णव. बघितलंस ना बँगलोरचं डील त्याच्यामुळे क्रॅक झाला असं म्हणतो तो. कंपनीची ग्रोथ होते सो त्याला रिवॉर्ड देण्यासारखं वाटणार ना असं म्हणतो तो. पण अजूनही असं म्हणते ती, अजूनही त्याच्यावर विश्वास नाहीये असं म्हणतो आता अर्णव. निसिंदर आय नो व्हॉट आय एम डुईंग, यू जस्ट हॅव टू ट्रस्ट मी असं म्हणतो तो. राईट असं म्हणतो तो. अँड डोंट वरी, माझ्या लक्षात आहे सगळं असं म्हणतो तो. ओके या असं म्हणतो तो. सर असं म्हणत सेक्रेटरी येते राजेश भोसलेच्या खोलीत. सर तुम्ही आता आहात का असं म्हणते ती सेक्रेटरी. तर राकेश असतो तिथेच, तर पाठीमागून येतो तो. तर आता तो येतो एकदम जवळ तिच्या. सर असं म्हणते ती, मी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेट करायला आले होते असं म्हणते ती. कॉंग्रॅच्युलेट असं करायचं असतं का असं म्हणतो राकेश. हे आता सांगावं लागेल तुला असं म्हणतो राकेश. हा तर तो तिच्या खूप जवळ जात असतो. तर आता ती मुलगी म्हणते सर एक सांगू तुम्हाला, मला आहे ना खरंच विश्वासच बसत नाही की तुम्ही माझ्या प्रेमात पडलाय असं म्हणते ती मुलगी. हा मग मी असं काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल यावर असं म्हणतो राकेश. तर आता तो तिच्या खूप जवळ येत असतो. सर असं म्हणते ती मुलगी, सोडा मग अशी मी तुम्हाला हक करायला आले होते तेव्हा तुम्ही मला लांब ढकललं असं म्हणते ती. अगं तिथे सगळ्यांसमोर कसा हक करणार होतो मी तुला असं म्हणतो राकेश. तो अर्णव माझ्या बायकोचा भाऊ आहे माहिती आहे ना तुला असं म्हणतो राकेश. सर मग आपल्या पुढे कसं असं म्हणते ती. पुढचा विचार का करतेस तू, आता तर आपण खुश आहोत ना असं म्हणतो राकेश एकमेकांसोबत. झालं तर असं म्हणतो तो. तर आता तो तिला जवळ घेतलेला असतो खूप आणि मिठी मारतो तो. सर असं म्हणते ती, बरं हे सोडा मला एक सांगा, तुम्ही आधी प्रमोशनच्या पार्टी कधी देताय असं म्हणते ती. कारण तुम्ही आता बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये आलात आणि मीही तुमची पर्सनल सेक्रेटरी, त्यामुळे आता माझंही प्रमोशन झालंय असं म्हणते ती. खरं आहे असं म्हणतो तो. पार्टी तर मी तुला अशी देईन तारा की कायम लक्षात ठेवशील असं म्हणतो तो. पण त्याआधी आता तर सेलिब्रेट करूया असं म्हणतो तो. हा
तर आता तो खूप जवळ असतो तिच्या. सर काय करताय असं म्हणते ती. अगं असं म्हणत असतो तो. ते बघा ना तिथे फुले खूप पडलेत, मी अरेंज करते आधी असं म्हणते ती. तर आता इथे वाजमध्ये अरेंज करायला जाते ती फुलांना. आलेच हा असं म्हणते ती आणि निघून जाते तिथून. तर आता असं म्हणतो राकेश. ती मुलगी आता निघून गेलेली असते. तर आता राकेशला खूप जास्त आनंद झालेला असतो. ये जहां तारा असं म्हणतो राकेश आणि हसतो तो. सर खूप मेहनतीने आणि तुमच्या हुशारीने ह्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळवलाय तुम्ही असं म्हणते आता ईश्वरी अर्णवला. आणि कोणत्या तरी चुकीच्या माणसाला ही जागा मिळू नये असं वाटतंय मला असं म्हणते ती. तर राकेश आपल्या खोलीमध्ये आलेला असतो, म्हणजेच आपल्या केबिन मध्ये. तर आता तो खुर्चीकडे बघतो. तर आता तो फिरवतो त्या खुर्चीला. डार्लिंग असं म्हणतो त्या खुर्चीला. खूप वाट बघायला लावलीस पण आता प्रतीक्षा संपली असं म्हणतो. आता तू माझी आहेस. आता आम्ही दोघांनी मिळून मोठा डाव खेळायचा असं म्हणतो राकेश. नेक्स्ट टार्गेट सात्विक फॅशन्स असं म्हणतो. राजेश शिर्केंचा बिझनेसच हवाय मला असं म्हणतो आणि खूप जास्त हसत असतो. तर आडो म्हणतो मला ज्या दिवशी कळेल राजेशचा सात्विक फॅशनवर डोळा आहे तो दिवस त्याचा शेवटचा असेल असं म्हणतो तो. तर बघा प्रेक्षक किती ओव्हर कॉन्फिडन्स आहे ह्या अर्णवला. तर आता ईश्वरीला काही आवडत नसतं. तर राकेश मात्र प्लॅन केलेला असतो कसं सात्विक फॅशन आपल्या हातात घ्यायचं ते. खूप जास्त हसत असतो तो, जोर जोरात हसत असतो. तर वल्लरीला दाखवलंय. आकाश फोन का नाही उचलत आहे तसं म्हणते नम्रता. वल्लरी बघत असते लांब थांबून नम्रताला. अरे वा ही तर समोरच थांबली आहे असं म्हणते ती. तर आता वल्लरी येते. आई तुम्हाला काय हवंय का असं म्हणते नम्रता. छे असं म्हणते वल्लरी. मला काहीच नकोय, मी तुला काही गोष्टी सांगायला आले असं म्हणते आता वल्लरी. तू एवढा मोठा क्लाउड किचन वगैरे सांभाळत होतीस असं अजिबात वाटलं नाही असं म्हणते वल्लरी. काय जेवण बनवलं होतंस? ती आमट्यात मीठ कमी आणि पोळ्या म्हणजे अरे एवढ्याच. ती ईश्वरी बघ असं म्हणते वल्लरी. तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे तरी काय मस्त मौसूद पोळ्या बनवते. खरी सुगरण तर तीच आहे असं म्हणते आता इथे वल्लरी. ईश्वरी म्हणत आता आजी येतात. ईश्वरी असं म्हणून ओढत असतात त्या. आजी असं म्हणते नम्रता. काय झालं का हवंय का असं म्हणते नम्रता. अगं माझा चष्मा सापडत नाहीये, ईश्वरीला माहिती असेल असं म्हणते आजी. ती अजून आली नाहीये असं म्हणते नम्रता. बरं मी बघते असं म्हणते आजी आणि निघून जातात त्या आतमध्ये. पाहिलंस सगळे कसे ईश्वरी ईश्वरी सतत ईश्वरीचा नामजप चालू असतो ह्या घरात. ह्या घरातला पान सुद्धा ईश्वरी शिवाय हलत नाही. सगळ्यांना कसं आपलंसं करून घेतलंय तिने माहित आहे ना असं म्हणते वल्लरी. तुला सांगतो या घरातले छोटे मोठे निर्णय सुद्धा ईश्वरीच घेत असते. किचन मध्ये स्वयंपाक काय करायचा, कुणाचा डाएट आहे, कुणाचा उपास आहे, कुणाला का आवडतं सगळं ती ईश्वरी बघते. जमणार आहे का तुला हे सगळं असं म्हणते वल्लरी. हो आई मी शिकून घेईन असं म्हणते नम्रता. शिकावंच लागेल असं म्हणते वल्लरी. तुला शिकावंच लागेल कारण कसं आहे ती मोठी जाऊ आहे तुझी. बहीण म्हणून छोटी आहे तुझ्यापेक्षा पण मोठी जाऊ आहे तुझी. या घरची मोठी सून असं म्हणते ती. नम्रताला काही सगळं आवडत नसतं. तिला हा मान द्यावाच लागणार तुला. आणि गमत म्हणजे नुसता मान देऊन नाही चालणार. तुला सांगते या घरची सगळ्यात मोठी रूम आहे ना ती सुद्धा ईश्वरीचीच आहे असं म्हणते ती. आता त्या ईश्वरीच्या नावाने नवीन बिझनेस सुद्धा सुरू करणार आहे माहितीये ना असं म्हणते आता इथे वल्लरी. हो असं म्हणते नम्रता. आता तू म्हणशील अगं बाई हे सगळं मला का सांगताय तुम्ही. तर ईश्वरीचं ह्या घरात किती महत्व आहे हे तुला कळावं म्हणून असं म्हणते वल्लरी. नवीन सून मी आहे घरची आणि आल्यापासून फक्त इशूचंच कौतुक ऐकतेय. कंटाळा आलाय मला असं म्हणते नम्रता. कुचकी तर असतेच नम्रता बघा प्रेक्षक. आई मी आलेच हा असं म्हणते नम्रता. हो लागा आता तरी कामाला लागा असं म्हणते ती. हो लगेच असं म्हणते नम्रता. तर आता ती निघून जाते तिथून. तर आता वल्लरीला मात्र खूप जास्त आनंद झालेला असतो. बहिणीचं कौतुक ऐकू तिला त्रास होतोय आणि मी त्यात आणखीन तेल ओततेय. मला तर तेच हवं होतं असं म्हणते वल्लरी. दॅट इज दॅट असं म्हणते वल्लरी आणि ती खूप खुश झालेली असते सगळं बघून. नम्रता किती बिंडोक असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राकेशच्या खोलीमध्ये कोणीतरी आलेलं असतं आणि तो म्हणतो राकेश. खूप चिडून आलेला असतो तो माणूस. तर आता राकेश बघतो त्याच्याकडे कोण आहे म्हणून. तर राकेशच्या रूम मध्ये आलेला असतो तो. तर तू असं म्हणतो राकेश. तर तो माणूस चिडून चिडून बॅग ठेवतो आपली. तू इथे काय करतोस असं म्हणतो राकेश. ट्रॅफिकिंगच्या मॅटर मध्ये मला अडकावून स्वतः मेमरी लॉसचं ऍक्टिंग करतोय. स्वतः इथे मजा मारतोयस आणि मला अडकावलेस असं म्हणतो तो डॉक्टर. मुद्द्यावर यायचं असं म्हणतो तो. एक टोळी नरड्याला पकडली गेली असं म्हणतो डॉक्टर आणि त्याचे धागेदोरे शोधत पोलीस माझ्या पर्यंत पोचतील पण मी जर अडकलो ना तर तुलाही अडकवणार असं म्हणतो तो डॉक्टर. मी सांगणार त्यांना की शेकडो मुलींना जाळ्यात अडकावून तू त्यांना माझ्यापर्यंत पोचवायचा ट्रॅफिकिंग साठी असं म्हणतो तो. किती टेन्शन घेतलंयस तू आणि टेन्शन घेऊन मला धमक्या देतोस असं म्हणतो आता राकेश. कारण बिझनेस तुझ्या नावावर चालू नाही आहे, हे माझ्या नावावर चालू आहे बाहेर असं म्हणतो तो. मी सगळा जुन्यातला माणूस आहे असं म्हणतो तो इथल्या. कशाला काळजी करतो सोड असं म्हणतो राकेश. काळजी करावी लागणार कारण पोलीस माझ्यापर्यंत येणार आहेत आणि मी जर आत गेलो ना तर मी तुलाही आत नेईन असं म्हणतो तो. एवढं कोणी लगेच पोचत नाही तुझ्यापर्यंत कळलं का असं म्हणतो राकेश. शेवटचं सांगतोय गायब झालेल्या सगळ्या मुलींची नावं मी पोलिसांना सांगेन असं म्हणतो तो. तू एवढा का पॅनिक होतोयस, मॅनेज करता येतं मला असं म्हणतो राकेश. त्यासाठी पैसे लागतात असं म्हणतो तो. मला अनेकांची तोंड बंद करावी लागणार आहेत आणि त्यासाठी मला 5 कोटींची गरज आहे असं म्हणतो तो. आणि ती सुद्धा उद्याच्या उद्या असं म्हणतो तो. जोकार पडलास का रे तू, उद्या नाही देऊ शकत मी तुला एवढी मोठी अमाऊंट असं म्हणतो तो.
ते मला काय माहित नाही असं म्हणतो डॉक्टर. अर्णव राजशिर्के बायकोचा भाऊ आहे ना तुझ्या, तिच्याकडनं घे पैसे असं म्हणतो तो. मी बघतो कुणाकडनं काय घ्यायचंय ते, तू नको शिकूस मग, निघ इथनं तू, निघ असं म्हणतो तो. तर आता तो डॉक्टर चिडतो आणि म्हणतो निघ, निघ म्हणजे काय, माझे पैसे कधी मिळतील असं म्हणतो तो. तर ईश्वरी बघते त्या दोघांना बोलताना. तर आता इथे तिला डाऊट आलेला असतो. तर जोरात बोलून तमाशा करू नकोस, निघ इथून असं म्हणतो इथे राकेश. तर आता कॉलर पकडतो तो माणूस त्याची. मला माझे पैसे हवेत ॲट एनी कॉस्ट असं म्हणतो तो. तर ईश्वरी सगळं बघत असते. तर त्या सेक्रेटरीला दाखवले. सेक्रेटरीच्या हातामध्ये काहीतरी असतं. तर आता ती त्या वाजमध्ये ठेवलेली असते काहीतरी, आणि आता ती फुलं ठेवते तिच्यामध्ये. तर आता ती ते वाज घेऊन जात असते. तेवढ्यातच आता ईश्वरी येते तिथे. तर तो वाज खाली पडतो तिच्या हातातून, आणि आता ईश्वरी बघते तिच्याकडे. तर त्या वाजमधून ते पेनड्राईव्ह सुद्धा खाली पडलेलं असतं. तर ती मुलगी खूप घाबरते. त्यामुळे ती आता आपल्या पायाखाली ठेवते ते पेनड्राईव्ह. तर आता ईश्वरी बघते तिच्याकडे. अहो असं म्हणते आता ईश्वरी. अहो काय करताय, थांबा हाताला लागेल ना असं म्हणते ती. मी आवरते असं म्हणते ती. अहो हळू असं म्हणते ती. तर आता वाज घेऊन जात असते ती मुलगी. तर आता इथे ईश्वरीला कळतच नाही काय चाललंय म्हणून. या अशी घाईने का केली असं म्हणते आता ईश्वरी. देतो देतो असं म्हणतो आता इथे राकेश. पैसे देतो, सोड मला असं म्हणतो तो. पण तू प्लीज आता जा इथून असं म्हणतो तो. वाट बघायला लावू नकोस मला असं म्हणतो तो. देईन म्हटलं ना दिन, आता जा प्लीज असं म्हणतो राकेश. तर आता डॉक्टर निघून जातो. आता खूप चिडलेला असतो राकेश. तर आता तो माणूस जात असतो लिफ्ट मधून. तर ईश्वरी पण तिथेच असते. डॉक्टर असं म्हणते ईश्वरी. काय झालं, तुम्ही इथे असं म्हणते ती. हो ते राजेश भोसलेंचं रुटीन चेकअप असतं ना म्हणून असं म्हणतो तो. हो पण इथे ऑफिसमध्ये असं म्हणते ती. नाही कसं आहे साहेब, हल्ली बिझी असतात ना म्हणून म्हटलं जाऊन मीच बघावं, त्यासाठी असं म्हणतो तो. ओके थँक्यू असं म्हणतो तो. ईश्वरी मात्र काहीतरी विचार करत असते. तर रात्रीची वेळ असते. तर नम्रता स्वयंपाक करत असते. बाप रे असं म्हणते वल्लरी. काय ग एवढ्या भाज्या, एवढा पसारा, काय चाललंय का असं म्हणते वल्लरी. तुला काय तुझं हे क्लाउड किचन वाटलं का, एवढा पसारा घातलायस असं म्हणते वल्लरीशी. आई ते घरात एवढी माणसं आहेत आणि प्रत्येकाच्या आवडी निवडी वेगळ्या आहेत, मला खरंच काय कळत नव्हतं म्हणून थोडा गोंधळ झालाय, मी करते पटकन असं म्हणते ती. किती घाणेरडं कारण दिलंस का असं म्हणते वल्लरी. स्वयंपाक करताना ओठा स्वच्छ असावा, एवढी बेसिक गोष्ट पण तुला तुझ्या आईने शिकवली नाही का असं म्हणते वल्लरी. ईश्वरी तुझीच बहीण आहे ना, ती बघ काम झाल्यावर कसं अगदी टापटीप ठेवते सगळं, तुला का जमत नाही असं म्हणते वल्लरी. आई मी करते पटकन असं म्हणते. आता नम्रता काय पटकिनी, काय देवा पसाराचं सोड, निदान चवीकडे तरी लक्ष दे, नाहीतर काय ईश्वरी आहेच तुझे पसारा आवरायला, येईल ती आणि बघेल काय करायचंय ते असं म्हणते आता वल्लरी. नाही नाही मी करते असं म्हणते नम्रता. मी पसारा सगळा आवरून घेते असं म्हणते ती. बास आज काय चवीचं खायला मिळणार आहे काय माहित असं म्हणते. तर वल्लरी निघून जाते तिथून. तर आता इथे नम्रता भाज्या कापत असते सगळ्या. तर आता ईश्वरी येते. ताई असं म्हणते ती. तर आता इथे ईश्वरी बघते सगळा ओठा. ताई असं म्हणते ईश्वरी. अगं एवढ्या सगळ्या भाज्या. तर नम्रता म्हणते अगं मला कळलंच नाही ग, एवढी माणसं आहेत तेवढ्या सगळ्यांच्या आवडी निवडी, तुला टेन्शनच येऊन गेलं म्हणून हा असा गोंधळ झाला असं म्हणते ती. अगं ताई, अगं हे काय आहे, तू कशाला आलीस स्वयंपाक वगैरे करायला, कोणी सांगितलं होतं स्वयंपाक करायला, नव्या नवरीने कुणी पहिल्या दिवशी स्वयंपाक वगैरे करायचं नसतो असं म्हणते ईश्वरी. कुणी सांगितलं तुला स्वयंपाक करायला असं म्हणते ती. कुणी सांगितलं स्वयंपाक करायला म्हणजे असं म्हणते अंजली. तिचंच घर आहे ना असं म्हणते अंजली. मग आज अनिता ताई नाही म्हटल्यावर हिनेच स्वयंपाक करायचं ना असं म्हणते अंजली. का आजीने येऊन स्वयंपाक करावा की मी यावं कुणीला सोडून असं म्हणते अंजली. नाही बाटली द्या मी भरून देते असं म्हणते नम्रता. काय नको एवढा वेळ आतून हाक मारते मी तरी ऐकलं नाही तुम्ही, आता राहू दे असं म्हणते अंजली. बरं बरं ताई ऐका ना, बाटली द्या इथे, तुम्ही जा आतमध्ये, मी 5 मिनिटात घेऊन येते असं म्हणते ती. जा तुम्ही असं म्हणते आता ईश्वरी. तर आता अंजली आतमध्ये जाते. इशू असं म्हणते नम्रता. ह्या अंजली ताईला काय झाले अशा का असं म्हणते ती. तर आता ईश्वरी म्हणते ताई नको तू मनाला लावून घेऊ नकोस त्यांचं बोलणं. अगं त्या मनाने वाईट नाही, त्यांच्या मनातला राग गेला ना तर त्या आपोआपच चांगल्या होतील असं म्हणते ईश्वरी. काय कशाला हे सगळं करत बसलीस. बरं आता जाऊ दे, ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये ना उत्तम जेवण मिळतं, तिथून सगळं घेऊन आले, आता मामांसाठी फक्त भात करायचं असं म्हणते ती. अगं पण एवढ्या भाज्यांची काय करायचं आता असं म्हणते नम्रता. अगं फिकर नॉट, मी पुलाव बनवते ना ह्या सगळ्याचा असं म्हणते आता इथे ईश्वरी. पण तुझा हात असं म्हणते आता नम्रता. ताई अब हे मेरे बाय हात का खेळ हो गया है, सवय झाले मला असं म्हणते ईश्वरी. मला सवय झाली आता एक हाताने काम करायची असं म्हणते ती. तू जा ना बस असं म्हणते आता ईश्वरी. करते मी सगळं, जा जा असं म्हणते ईश्वरी. तर आता नम्रता जाते बाहेर. तर आता ईश्वरी स्वयंपाक करत असते. तर आता ती पुलाव बनवत असते. तर आता वल्लरी बघते ईश्वरीला, नम्रता पण बघत असते. पाहिलंस ना असं म्हणते वल्लरी, आल्या आल्या कशी कामाला लागली ते असं म्हणते वल्लरी. तुझी लहान बहीण किती सगळं मन लावून सांभाळते बघतेस ना असं म्हणते वल्लरी. आणि ती सहजासहजी तिचा किचनचा ताबा कुणाच्याच ताब्यात देणार नाही असं म्हणते वल्लरी. कळलं. तर आता ईश्वरी स्वयंपाक बनवत असते. तर आता इथे उगत चळत असते नम्रता ईश्वरीवरती. बघा प्रेक्षक हो, ह्या घरात सतत माझी तुलना ईशूशी होत राहणार आहे का प्रत्येक बाबतीत असं म्हणते नम्रता. तर आता नम्रता चिडून निघून जाते तिथून. वल्लरी मात्र तिथेच असते. तर ईश्वरी मात्र स्वयंपाक बनवत असते.
तर याचा माहिती समजून बघत रे आपले काय ते मला सतत असं वाटतंय की काहीतरी चुकीचं घडतंय असं म्हणते ईश्वरी अर्णवला. राकेश असं म्हणते ईश्वरी माझ्याकडे आता कोणी प्रॉब्लेम म्हणून बघतच नाही असं म्हणत होता राकेश. त्या चिंटुकल्यावर तर मला देव समजायला लागलाय. त्याचा माझ्यावर एवढा विश्वास आहे की तो आता माझ्यावर डाऊट घेणारच नाही असं म्हणतो. काल रात्री राकेश आपल्या लग्नाबद्दल काय बोलला आठवतंय ना असं म्हणते ईश्वरी. त्याला कसं कळलं आपलं लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय ते असं म्हणते आता ईश्वरी. तर आता अर्णव विचार करायला लागतो. तर आता त्याची सेक्रेटरी ठेवत असते वाज. तर आता ईश्वरी आलेली असते तिथे. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.